नमस्कार मित्रांनो, मी राहुल भैरू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आहे वासुदेव बलवंत फडके यांची पुण्यतिथी 139वी। तर त्यानिमित्त मी चालू आहे शिरडोनला। तर शिरडोनला आज आपण जाऊ आणि वासुदेव बलवंत फडके यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचा वाडा पाहू आज। आणि शिरडोनमध्ये कार्यक्रम असतात, तर झालंच तर ते बघू आपण, नाहीतर वाडा आज पाहू त्यांचा पूर्ण आतून कसा आहे ते आणि बाकीची सजावट काय केली ती पाहू। तर चला मग जाऊ आपण आता शिरडोनला आणि भेटूया डायरेक्ट वासुदेव बलवंत फडके यांच्या वाड्यात। तर चला भेटू। हे आता आपण शिरडोन गावात एंट्री करत आहोत। इथे पण थोडी सजावट केलेली आहे, पताके लावलेले सर्व वाटतं। बघू आता आतमध्ये जाऊन काय होतं। हा तुम्ही समोर वृंदावन पाहू शकता। हा हे वासुदेव बलवंत फडकेंचा वाडा, तो आपण आतून पाहू। आणि हा साईडचा परिसर, इथे तुम्ही पिंडी पाहू शकता आणि तुळशी वृंदावन। चला आता आतमध्ये जाऊ आपण आणि पाहू आतमध्ये कसा आहे वाडा। तुम्ही समोर एंट्री मारल्याबरोबर तुम्हाला जिना दिसेल वरती जाण्यासाठी। समोर तुम्ही पाहू शकता मास्टर हॉल, म्हणजे आत्ताचा हॉल, लिव्हिंग रूम, आणि इथून पण वरती जिना आहे दुसरा जाण्यासाठी। आणि आतमध्ये समोर रूम आहे, तिथे आतमध्ये जाऊन पाहूया आपण काय आहे। आणि आतमध्ये रूम आहे आणि हे त्यांच्या काळातली थोडीशी वस्तू इथे आहेत। हा एक पेटारा आहे आणि छोट्या मोठ्या वस्तू आहेत। आणि हा तुम्ही पाहू शकता खालचा ऑर्डर आहे। आता हे वरती पाहू शकता तुम्ही, पूर्ण लाकडाचं काम आहे। इथे हा धान्याचा कोठारा आहे, तर वरून पॅक केलेला आहे। आणि बघू शकता मध्ये तुम्हाला आता त्याच्यात काहीच नाही केलेलं, पण हा पूर्वी धान्याचा कोठारा होता। धान्याच्या कोठाऱ्यातून बाहेर निघण्यासाठी दरवाजा होता। आणि इथून अजून एक आतमध्ये रूम आहे, इकडे एक असून हा जिन्याखाली थोडी जागा ठेवलेली आहे। आणि त्याच्या आतमध्ये आलो का हा एक इथे रूम होता। खूप साऱ्या रूम पाहायला भेटले आपल्याला। तर ही एक इथे रूम आहे आतमध्ये, तर तुम्ही बघू शकता इथे आतमध्ये आपल्या सामान ठेवण्यासाठी जागा जिन्याखालती दरवाजा आहे। इथून या दरवाज्यातून आतमध्ये आलो का इथे एक रूम आपल्याला बघायला भेटेल। आणि ते चला तर आता आपण वरती जाऊ। वरती पण काय काय वेगळे रूम कसे कसे आहेत त्या पाहूया। तर मित्रांनो, आता आपण इथून वरती आलो। इथून वरती आल्यानंतर इथं समोर तुम्ही बघू शकता हा पूर्णपणे एक रूम आहे। इथे विंडो आहेत बऱ्याच। आणि तिथून पुढे आल्याच्या नंतर आपल्याला इथे एक दरवाजा दिसतोय, इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे आता। तर मित्रांनो, या दरवाज्यातून आपण आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला समोर विंडो दिसतील आणि इकडे पण विंडो आहेत। आणि हा पूर्णपणे एक हॉलच आहे। आणि या साईडून आपण बाहेर पडलो तर इकडे दुसरा जिना आहे उतरण्यासाठी, म्हणजे ज्या जिन्याने आलो त्याच जिन्याने उतरायलाच पाहिजे असं काही नव्हतं, दुसरा जिना होता। आणि तसंच सेम हॉल इकडे पण तुम्हाला बघायलाच भेटेल। आणि इकडे पण छोटे छोटे रूम आहेत आतमध्ये जाण्यासाठी। आणि इकडे एक दरवाजा आहे, तिथून पण दुसरा
आतमध्ये रूम आहे, खूप या रूम होत्या आणि इथून परत आलो आपण पुढे थोडं आणि परत याच्या बाहेर पण तुम्हाला जिना दिसेल उतरण्यासाठी, म्हणजे वरती येण्यासाठी जो जिना आहे त्याच्या व्यतिरिक्त खालती उतरण्यासाठी 2 जिने आपल्याला बघायला भेटतील आणि हा पूर्ण हॉल बघू शकता तुम्ही. एक खुफिया रोड दरवाजा ओपन केल्यानंतर त्याच्या खालती एक खुफिया रोड होता, त्यातून आपण डायरेक्ट खालच्या मजल्यावर जाऊ शकत होतो. इथून आता आपल्याला वरती जायचं. हा तो मगाशी आपण दरवाजा पाहिला, वरून खालती येतो आणि इथून खालती उतरण्यासाठी जागा होती. कोण? सनातन वाले. वासुदेव बळवंत फडके भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील आद्य क्रांतिकारक किंवा सशस्त्र क्रांतीचे जनक मानले जाणारे क्रांतिकारी व्यक्तिमत्व म्हणजे वासुदेव बळवंत फडके. वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1845 साली रायगड जिल्ह्यातील शिरढोण या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव सरस्वतीबाई आणि वडिलांचे नाव बळवंत असे होते. त्यांचे आजोबा नजीकच्या कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते. लहानपणापासून वासुदेव हे अत्यंत चाणाक्ष बुद्धीचे व हुशार होते. लहानपणीच त्यांना कुस्ती, घोडेस्वारी आणि तलवारबाजीचे प्रशिक्षण मिळाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण शिरढोण येथे झाले आणि माध्यमिक शिक्षण मुंबई, पुणे, कल्याण या ठिकाणी झाले. हा पूर्वीचा वाडा तुम्ही बघू शकता आणि आत्ता केलेला वाडा तुम्ही बघितलाच असेल. हे वासुदेव बळवंत फडके लहान असताना त्यांना बकऱ्याची गाडी लागायची फिरण्यासाठी, तर ही तुम्ही बघू शकता. गुरुचरित्र. एरडण्या तुरुंगात होते तेव्हाचा हा जो साखळदंड त्यांच्या घातला होता तो 80 किलोचा होता आणि तो तोडून तो एरंडा जेडमधून बाहेर निघाले होते. तर मित्रांनो, आता आलो घरी आणि फ्रेश झालो आणि आता व्हिडिओचा एंड करतोय. जर तुम्हाला हा वाडा कसा वाटला? वाडा बराच मोठा होता आणि तिथे लहान मुलं खेळत होते, त्यामुळे काही नीट व्हिडिओ करता आली नाही आणि आवाज पण खूप चालू होता आणि त्याच्या मागे स्पीकर चालू होता. तो स्पीकर चालू असल्यामुळे कॉपीराईटचा प्रॉब्लेम असतो, त्यामुळे जास्त आपल्याला शूट करता आलं नाही. पण जेवढं करता आलं तेवढं तुमच्यासाठी स्पेशल केलं. आणि आज वासुदेव बळवंत फडके यांची पुण्यतिथी होती, त्यानिमित्ताने आज त्या गावात गेलो आणि वाडा आपण पाहिला. तर कसा वाटला तुम्हाला वाडा? आणि व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून. आणि आवडली असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन पण बटन दाबा. आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा जर तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो नसेल केला तर. आणि अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटू आपण. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, सी या.